राज्यपालांचं विधानसभेतलं भाषण ऐकायला किती साधं वाटतं, नाही का? म्हणजे हे तर एक घटनात्मक कर्तव्य आहे. पण मग असं का होतं की हे साधंसं कर्तव्य प्रत्येक वेळी एका मोठ्या राजकीय वादाचं कारण बनतं? यामागे निव्वळ राजकारण आहे की आपल्या घटनेतच काहीतरी अशी गुंतागुंत आहे जी या वादाला खतपाणी घालते? चला, याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. आणि ही चर्चा काही उगाच सुरू झालेली नाही. अलीकडच्या काळात वर्तमानपत्रांमध्ये असे मथळे दिसू लागलेत जे एक खूप थेट आणि महत्त्वाचा प्रश्न विचारतायत. राज्यपालांवर महाभियोग चालवण्याची मागणी कितपत योग्य आहे? आता हा प्रश्न जितका सरळ वाटतो ना, तितका तो आहे नाही. कारण याचं उत्तर आपल्या देशाच्या संघराज्यपद्धतीच्या म्हणजे फेडरल स्ट्रक्चरच्या अगदी गाभ्याशी जोडलेलं आहे. ठीक आहे, तर मग हा सगळा संघर्ष नेमका सुरू कुठून होतो? सगळ्यात आधी आपण या राजकीय संघर्षाचं नेमकं स्वरूप काय आहे ते समजून घेऊया. कल्पना करा, वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात होतीये. वातावरण एकदम गंभीर, औपचारिक. पण होतं काय? हा औपचारिक सोहळा बघता बघता एका मोठ्या राजकीय संकटात बदलतो. जिथे धोरणांवर चर्चा व्हायला हवी तिथे सभागृहच सत्ता आणि अधिकाराच्या लढाईचं मैदान बनतं. मग ते फक्त एक भाषण उरत नाही, ते बनतं एक राजकीय शक्तीप्रदर्शन. बरं, हे सगळं राजकीय नाट्य तर ठीक आहे, पण याच्या पलीकडे जाऊन नियम काय आहेत? म्हणजे या सगळ्या प्रक्रियेची जी नियमावली आहे, आपली राज्यघटना, ती नक्की काय सांगते? चला ते बघूया. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया की हे राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे नेमकं काय असतं. बघा, हे म्हणजे निवडून आलेल्या सरकारचं एक प्रकारचं रिपोर्ट कार्ड आणि पुढच्या वर्षासाठीचं ॲक्शन प्लॅन असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे भाषण सरकारने लिहिलेलं असतं. राज्यपालांची भूमिका काय? तर फक्त ते भाषण सभागृहासमोर वाचून दाखवणं. म्हणजे जणू काही ते सरकारचे अधिकृत निवेदक आहेत. म्हणजे जर सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर ही प्रक्रिया एकदम सरळ आहे. दोनच गोष्टी आहेत. एक, सरकार भाषण तयार करतं आणि दोन, राज्यपाल ते संपूर्ण भाषण वाचून दाखवतात. झालं, विषय संपला. मग यात वादाला जागाच कुठे आहे? बरोबर ना? पण गंमत अशी आहे की राजकारणात आदर्श परिस्थिती क्वचितच बघायला मिळते. आणि यामागचा घटनात्मक आधारही तितकाच पक्का आहे. घटनेच्या कलम 176 नुसार हे अनिवार्य आहे. हे अगदी राष्ट्रपती जसं संसदेत अभिभाषण करतात तसंच आहे. आणि यामुळेच वर्षाच्या पहिल्या अधिवेशनाची अधिकृत सुरुवात होते. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता असेल तर तो हा की हे भाषण निवडून आलेल्या सरकारचं मत असतं. राज्यपालांचं वैयक्तिक मत अजिबात नाही. तो सरकारचा आवाज असतो. आणि म्हणूनच ते पूर्णपणे वाचणं हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य मानलं जातं. मग प्रश्न उरतो की इतकी सरळ सोपी, घटनेत स्पष्टपणे लिहिलेली प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची होतेच कशी? याचं कारण म्हणजे ही काही आजची गोष्ट नाहीये. राज्यपालांनी सरकारने दिलेली स्क्रिप्ट सोडून वेगळं काहीतरी करण्याचा किंवा त्यातले काही भाग वगळण्याचा एक मोठा आणि वादग्रस्त इतिहास आहे. ही काही एक-दोनदा घडलेली घटना नाहीये. हा एक पॅटर्नच बनलाय. अगदी 1969 मध्ये पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल धर्मवीरा यांनी भाषणाचा फक्त काही भाग वाचला होता. तिथपासून ते अगदी अलीकडे 2022 मध्ये केरळमध्ये आणि 2023 मध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा असंच घडलं. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी राज्यपालांनी सरकारच्या भाषणातले काही भाग वगळले आणि प्रत्येक वेळी यातून एक मोठा घटनात्मक आणि राजकीय पेच प्रसंग उभा राहिला. आणि गंमत म्हणजे जेव्हा जेव्हा हा वाद कोर्टात गेला तेव्हा न्यायव्यवस्थेनं आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. कोर्टाचं म्हणणं आहे की राज्यपाल हे सरकारने तयार केलेलं भाषण वाचायला बंधनकारक आहेत. म्हणजे ते त्यात स्वतःहून बदल करू शकत नाहीत किंवा त्यातला कुठलाही भाग वगळू शकत नाहीत. एकदम स्पष्ट निकाल आहे. अच्छा, म्हणजे हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य आहे आणि कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केले. मग जर हे कर्तव्य पार पाडलं नाही तर काय? नियम मोडल्याबद्दल काही कारवाई होते का? आणि याच प्रश्नामुळे आपण पुन्हा सुरुवातीच्या मुद्द्यावर येतो. तोच प्रश्न की जर राज्यपाल घटनेचं उल्लंघन करत असतील तर राज्य विधानमंडळ त्यांच्यावर महाभियोग चालू शकतं का? म्हणजे त्यांना पदावरून हटवू शकतं का? स्वाभाविक आहे हा प्रश्न. आणि इथेच या कथेत एक मोठा ट्विस्ट आहे. घटनेचं उत्तर आहे नाही. अगदी स्पष्ट आणि थेट उत्तर नाही. राज्य सरकार किंवा विधानसभा राज्यपालांवर महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवू शकत नाही. याचं कारण आपल्या घटनेतल्या रचनेत दडलेलं आहे. इथे जबाबदारीचे दोन वेगवेगळे मार्ग आहेत. बघा, राज्य सरकार कोणाला जबाबदार असतं तर राज्य विधानसभेला. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. पण राज्यपाल ते थेट भारताच्या राष्ट्रपतींना जबाबदार असतात.
त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि ते राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पदावर राहतात. याचाच अर्थ त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतींना आहे. राज्य विधानसभेच्या हातात या बाबतीत 0 अधिकार आहेत. ओके, म्हणजे घटनात्मक उत्तर तर मिळालं नाही. मग ह्या सगळ्या वादामागे, या मागण्यांमागे खरं राजकारण काय आहे? चला आता या नियमांच्या पलीकडे जाऊन खरी गोष्ट काय आहे ते समजून घेऊ. आणि इथे एक तर्कसंगत प्रश्न उभा राहतो. जर राज्यपालांना पदावरून हटवणं जवळपास अशक्य आहे हे माहीत असूनही मग त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची मागणी केलीच का जाते? याचं उत्तर कायद्याच्या पुस्तकात नाही तर राजकारणाच्या मैदानात मिळतं. ही मागणी करणं हे खरं तर एक शक्तिशाली राजकीय साधन आहे. यातून कायदेशीर प्रक्रिया सुरू होत नसली तरी केंद्र सरकारवर एक प्रकारचा सार्वजनिक दबाव निर्माण केला जातो. हा एक राजकीय निषेध नोंदवण्याचा मार्ग आहे. आणि या सगळ्या चर्चेतून आपण एका अंतिम आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचतो. हा प्रश्न फक्त राज्यपाल किंवा त्यांच्या भाषणापुरता मर्यादित नाहीये. तो प्रश्न म्हणजे लोकशाहीमध्ये घटनात्मक कर्तव्य आणि राजकीय निषेध यांच्यातली सीमारेषा नक्की कुठे आहे? एकीकडे घटनेनं दिलेलं कर्तव्य आहे आणि दुसरीकडे राजकीय मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार. पण जेव्हा या दोन गोष्टी एकमेकांसमोर उभ्या ठाकतात तेव्हा ती सीमारेषा पुसट व्हायला लागते. आणि मग प्रश्न उरतो की अशा परिस्थितीत लोकशाहीचं संतुलन कसं साधलं जाणार? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?